महाराष्ट्रातील सर्व रासायनिक खत कंपन्या ज्या आहेत साहेब, ज्या कुठल्या राज्यामध्ये काम करणाऱ्या, ह्या सर्व कंपन्या लिंकिंग करतात आणि कृषी केंद्र चालकाला या बाबतीमध्ये बळजबरी केली जाते. साहेबांनी जर सांगितलं आरसेपच्या किंवा आमच्याकडे आम्ही इतक्या बल्कच्या अगेन्स्ट फक्त इतकंच बाकीचे प्रोडक्ट विकतो, तर साहेब हे त्यांनी विकावं त्याला आमचा विरोध नाही आहे, परंतु त्यासाठी त्यांनी खाली फील्डवरती काम करावं. शेतकऱ्यांकडून जर त्या मालाची डिमांड असेल तर शेतकऱ्यांना आम्ही पण आनंदात विकायला तयार आहोत. परंतु युरियाची कोणी घ्यायची असेल तर त्याच्यासोबत नॅनो युरिया घ्यावाच लागेल, नॅनो DAP घ्यावाच लागेल, किंवा वॉटर सोल्युबलची बॅग घ्यावी लागेल, किंवा जिप्समची बॅग घ्यावी लागेल, किंवा साहेब एक नवीन प्रकार राज्यामध्ये आलेला आहे PDM पोटॅशचा. साहेब या PDM पोटॅशच्या क्वालिटीबद्दल साहेब आपला विभागसुद्धा शंकेमध्ये आहे की ह्याची क्वालिटी खरोखरच कशी आहे. परंतु निवड या कंपन्यांच्या प्रेशरमुळेच आहे. म्हणजे मी स्पष्ट बोलतोच आहे, कंपन्यांच्या प्रेशरमुळे आपला विभाग आहे साहेब त्याच्यामध्ये कारवाई करायला पुढे येत नाही. कारण कंपन्यांची अशी परिस्थिती आहे साहेब की जर आम्ही तुम्ही जर आम्हाला हे विकू देणार नाही तर मग आम्ही युरियाचा सप्लाय पाठवणार नाही राज्यामध्ये. तुम्ही जर आम्हाला हे विकू देणार नाही मग आम्ही तुम्हाला 10-20 राज्यात देणार नाही. म्हणजे आपणच प्रोडक्शन राज्यात करायचं काही प्रोडक्टचं आणि ते प्रोडक्ट दुसऱ्या राज्यामध्ये साहेब कंपन्यांनी पाठवायचे. तर साहेब हे चालणार नाही. जर या राज्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट तयार करता आहात तर पहिल्यांदा आमचा युरिया हा आरसेपचा असेल, कोणत्याही कंपनीचा असतो, तो पहिल्यांदा त्याच्यावर हक्क आमचा असेल. कारण मागच्या वेळेस साहेब जेव्हा साठीची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा गुजरातने साहेब महाराष्ट्रामध्ये रासायनिक खतं येऊ दिली नाही वस्तुस्थिती. मला एवढं आपण असं का करत नाही. म्हणजे लिंकिंगच्या बाबतीमध्ये साहेब आपल्याला माझी विनंती आहे, शेतकरी पुत्र म्हणून आपण साहेब कठोर निर्णय घ्यावा आणि जी कंपनी साहेब अशा पद्धतीने लिंकिंगसाठी सक्ती करणार असेल त्यांना आपण कठोर कारवाई साहेब आपण आपल्या विभागाच्या मार्फत करावं असं माझी विनंती आहे. कारण साहेब शेतकरी त्रस्त झाला त्याच्यापेक्षा साहेब दुकानदार त्रस्त झाला. 200-250 रुपयाच्या गोळीसाठी साहेब त्याला तितकेच किंवा त्याच्यापेक्षा किंमत जास्त पैसे साहेब या दुसऱ्या प्रोडक्टचे द्यावं लागतात. साहेब आमची खूप मोठी इन्व्हेंटरी याच्यामध्ये अडकते लाखो रुपयाच्या खतासोबत साहेब आम्हाला परत लाख रुपयाचं एक्स्ट्रा खत घ्यावं लागते. शेतकऱ्याला देताना साहेब आमची सुद्धा नाकील होईल, कारण शेतकऱ्याला त्याची त्यावेळेस गरज नसते जसं कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. मग आम्ही साहेब त्याला ते प्रोडक्ट द्यायची बळजबरी का करावी. आणि शेती साहेब कसं आहे की आम्ही लास्ट पॉईंट असल्यामुळे शेतकरी तक्रार होत्याबरोबर कृषी विभागाची कारवाई आमच्या रटाळ्यात आहे. त्यामुळे आम्ही अगदी बेजार झालो साहेब. आम्ही काही दुकानदारांनी साहेब खेड्यापाड्यामध्ये आत्महत्या केला हे साहेब आपल्या डिपार्टमेंटच्या लोकांकडून आपण खात्री करा. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इन्व्हेंटरी झालेलीच आहे. म्हणजे दुकानामध्ये छोट्या दुकानदाराकडे साहेब 40 लाख 50 लाख 60 लाख रुपयाचा अदर प्रोडक्ट साहेब या खतासुद्धा आलेला पडून आहे की जो विकला जात नाही, त्याचं व्याज त्याला बँकाचं भरायचं आहे. म्हणून साहेब त्याला आर्थिकदृष्ट्या त्याच्यावर प्रॉब्लेम आल्यामुळे त्याला साहेब वेगळ्या मार्गाला जावं लागलं. याच्या साहेब खोलामध्ये आपण जावं अशी म्हणजे आपल्याला विनंती आणि ताबडतोब थांबावं साहेब. नमस्कार. आज कृषी विभागाच्या वतीने कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसमोर कृषी निविष्ठा खते औषधे बी बियाणे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या बैठका या ठिकाणी घेण्यात आल्या आणि वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर या ठिकाणी मीटिंग झाली. त्यामध्ये त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्या काही अडचणी आहेत त्या समजून घेतल्या. खात्यामध्ये या ठिकाणी काही त्यांना अडचणी येतात त्याही समजून घेतल्या आणि काही सूचना त्यांच्या घेऊन काही खात्याकडनं या ठिकाणी सूचना करून सुटसुटीतपणा या योजनांमध्ये कसा येईल या संदर्भामध्ये मार्गदर्शन त्यांना सर्वांना केलेले आहे. सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना भेडसावणारी जी बाब आहे ती म्हणजे लिंकिंग ऑफ खते आणि औषधे. लिंकिंग ऑफ खते मोठ्या प्रमाणावर, तर लिंकिंग खते करण्याच्या संदर्भामध्ये त्या कंपन्यांना वॉर्निंग देण्यात आलेली आहे की कुठल्याही प्रकारचं लिंकिंग आपण या ठिकाणी करू नये. सब स्टँडर्डची औषधं, सब स्टँडर्डची खतं ही या ठिकाणी मार्केटमध्ये येताना दिसतात किंवा बाहेरचे लोक या ठिकाणी काही सब स्टँडर्डचा माल या ठिकाणी पाठवतात. त्या संदर्भात कंट्रोल करण्याच्या संदर्भामध्ये विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे आणि कंपन्यांना पण सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्यांची नोंद घेण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर यामध्ये सुधारणा करून एक सुटसुटीतपणा या खात्यामध्ये आणि या विभागामध्ये कसा आणता येईल. शिवाय खते औषधे बी बियाणे यांच्यामध्ये सुद्धा सुसूत्रपणा आणून आणि त्यांचा CSR हा घेऊन शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचं नवीन टेक्निक, चांगल्या प्रकारच्या नवीन तंत्रशाळा अशा प्रकारचं बरंच काम या ठिकाणी त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. त्यांनी पण त्यासाठी होकार दिलेला आहे. मला असं वाटतं की लवकरात लवकर या कामाला सुरुवात होईल आणि भविष्यकाळामध्ये कृषी खात्याकडनं चांगल्या योजना बाहेर येतील.
चांगलं सहकार्य त्या कंपन्यांकडून मिळेल अशा प्रकारची ग्वाही त्या लोकांनी दिलेली आहे. मला खात्री आणि विश्वास आहे लवकरात लवकर हे सगळं काम पूर्णत्वास जाईल आणि चांगले रिझल्ट बाहेर येतील. धन्यवाद.